नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशी 7 नियम जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील. जेव्हा तुम्ही सतत स्वतःला दोष देता, सतत तुम्ही जेव्हा स्वतःलाच पश्चाताप करून घेता, तेव्हा हे 7 नियम तुम्ही लक्षात ठेवायला हवेत. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते 7 नियम. मित्रांनो, जरा एक क्षण थांबा आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा. जेव्हा आयुष्य अचानक कठीण होतं, जेव्हा निर्णय घेणे जड वाटू लागतं ना, जेव्हा परिस्थिती आपल्या मनाच्या विरोधात उभी राहते ना, तेव्हा आपल्याला सर्वात जास्त कशाची गरज असते माहिती आहे मित्रांनो? पैसा, ताकद की लोकांची साथ? नाही मित्रांनो, त्यावेळी आपल्याला सर्वात जास्त गरज असते ते मानसिक मजबूतीची. कारण जर मन आणि मेंदू मजबूत नसेल तर परिस्थिती कशीही असो, माणूस तुटत नाही, तो रस्ता शोधून काढतोच. आणि जर मनच कमकुवत असेल तर छोटीशी अडचणही डोंगरासारखी वाटू लागते. मित्रांनो, जेव्हा आपला मेंदू योग्य रीतीने काम करतो तेव्हाच आपण योग्य विचारसुद्धा करू शकतो, तेव्हाच आपण योग्य निर्णयसुद्धा घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदलसुद्धा घडवू शकतो, नाही का? जीवनात मोठे उद्दिष्ट साध्य करायचे असतील तर कठीण निर्णय तर घ्यावेच लागतील, नाही का? आणि कठीण परिस्थितीशी झुंजायला सुद्धा हवं असतं, नाही का? आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणे हे सुद्धा खूप आवश्यक आहे मित्रांनो. हे जाणून घ्यावंच लागेल, नाही का? आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असेल हा एक भ्रम आहे. सत्य तर हे आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे टप्पे नक्कीच येतात जेव्हा परिस्थिती त्याची परीक्षा घेते, जेव्हा समस्या एका पाठोपाठ एक समोर उभ्या असतात. कधी कधी असे होते की माणूस रोजच्या त्रासाशी लढता लढता थकूनही जातो आणि हळूहळू मग त्याचा आत्मविश्वास तुटू लागतो, विचार नकारात्मक होतात आणि तो मनातून हार मानू लागतो, तो मनातून पराभूत होऊ लागतो. पण मित्रांनो, इथेच एक मोठा फरक दिसून येतो बरं. जे लोक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात ना, ते परिस्थितीपासून पळ काढत नाही, कधीच पळ काढत नाही. ते त्या परिस्थितीला सामोरे जातात. ते कठीण काळाला आपला शत्रू नाही तर आपला शिक्षक मानतात. याच कारणामुळे ते तुटत नाही आणि अधिक निरखून सलखून तापून त्यातून बाहेर पडतात. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत. मानसिकदृष्ट्या मजबूत कसे बनावे. आज मी तुम्हाला असे नियम सांगणार आहे की जे जर तुम्ही समजून घेतले आणि आपल्या विचारामध्ये उतरवले तर विश्वास ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडाल मित्रांनो. फक्त इतकंच नाही तर तुम्ही एक असे व्यक्ती बना ज्याला परिस्थिती हलवू शकणार नाही. माणसाचे पतन किंवा उत्थान त्याच्या विचारापासूनच तर सुरू होते. जेव्हा मनात चांगले विचार आणि शुद्ध विचार जेव्हा जन्म घेतात ना, तेव्हा व्यक्ती कल्याणाच्या मार्गावर चालतो. पण जेव्हा मनात चुकीच्या आणि नकारात्मक भावना घर करतात तेव्हा तीच व्यक्ती हळूहळू स्वतःच्याच जीवनाचा नाश करू लागते मित्रांनो. आणि मग अशावेळी यावर काही उपाय आहे का ज्याने आपण आपल्या मेंदूला मजबूत बनवू शकू, जेणेकरून कठीण काळातही आपलं मन डगमगणार नाही? नक्कीच आहे मित्रांनो. पण मानसिक मजबूती केवळ बाहेरून येत नाही, ती आतल्या विचारातून जन्म घेत असते. आणि आधी ते समजून घेऊ की मन कसे काम करते, तेव्हाच तुम्हाला हे कळेल की त्याला मजबूत कसं बनवायचं आहे, नाही का? जेव्हा कोणताही विचार जन्म घेतो ना, तो सर्वात आधी मेंदूमध्ये तयार होत असतो, ही तर तुम्हाला माहीतच आहे. आणि मग पूर्ण शरीराला तो विचार प्रभावित करत असतो, नाही का? जर तुमचे विचार
दुःखाने भरलेले असतील तर तुमचं शरीरही शिथिल होतं, ऊर्जा कमी होते आणि मन मात्र जड होतं. पण जर तुमचं विचार उत्साही आणि विश्वासाने भरलेले असतील तर तेच शरीर ऊर्जेने भरून जातं. डोळ्यात एक वेगळी चमक येते आणि तुमचा आत्मविश्वास स्पष्ट दिसू लागतो. तुम्ही स्वतः अनुभवले असेल की जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय ऊर्जा अनुभवता, नाही का? जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तेच शरीर थकलेलं वाटतं. शरीर तर तेच असते, फरक फक्त तुमच्या विचाराचा असतो. याच कारणामुळे आपलं शरीर नाही, विचार ताकदवान असले पाहिजे. आणि आता याची खोली समजून घ्यायची तर असे नियम समजून घेऊ की जे माणसाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. जर तुम्ही हे नियम तुमच्या विचारात उतरवले ना तर तुमचे मन, तुमचे शरीर आणि तुमचे जीवन तिन्ही सुद्धा बदलून जातील. कारण कारण जेव्हा विचार बदलतात ना तेव्हा माणूस बदलतो आणि जेव्हा माणूस बदलतो ना तेव्हा त्याचे नशीब सुद्धा बदलत असते मित्रांनो. आता बघूया पहिला नियम काय सांगतो किंवा पहिला नियम काय आहे. तर पहिला नियम असा आहे की जे घडून गेलं आहे त्याची पर्वा करणं सोडून द्या. माणसाची सर्वात मोठी कमजोरी त्याचा भूतकाळ असतो, नाही का? घडून गेलेलं अतीत, नाही का? जेव्हा मन वारंवार जुन्या गोष्टीमध्ये अडकून राहतं तेव्हा ते वर्तमानालाही कमकुवत बनवत असतं आणि भविष्यालाही अंधारात ढकलत असतं. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया का? एक उदाहरणाने आपण समजून घेऊ. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पूर्व दिशेला. पण जर तुम्ही असं म्हटलं की सूर्य उद्यापासून पश्चिमेकडील उगवेल तर तो उगवेल का? सगळ्यांना माहीतच आहे, अशक्य आहे. सूर्याचा तो नियम बदलला जाऊ शकत नाही. जर पावसाळ्यात ठरवून दिलं की पाऊस बंद व्हावा तर माझ्या ठरवण्याचे तसं होईल का? नाही. मी जर असं ठरवलं की आता पावसाळ्यात पाऊस नको आहे, एवढा चिखल नको आहे, एवढा पाऊस नको आहे, कारण जिकडे तिकडे ओलच ओल आहे, तर अशा वेळेला मी जर विचार केला की आता पाऊस थांबायला हवं, आता पाऊस थांबला पाहिजे, परंतु तसं होणार आहे का? नाही. कारण हे निसर्गाच्या नियमावर अवलंबून आहे, तुमच्या विचारावर नाही. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतातच. आहे का? नाहीच आहे. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतातच आणि निसर्गाचे नियम होऊन गेलेली वेळ आणि घडून गेलेल्या घटना यांना बदलून जाऊ शकत नाही. जेव्हा आपण सूर्याची दिशा बदलू शकत नाही, हवामानाला आपल्यानुसार चालवू शकत नाही, तर मग सांगा, घडून गेलेल्या घटनांचा विचार करून आपण त्रास करून घेऊन काय बदलणार आहे का? काही बदलले जाऊ शकतं का? नाही ना. तर काहीच बदलल्या जाणार नाही. जे घडून गेलं आहे त्याची पर्वा करणे म्हणजेच तुम्ही कमकुवत बनवत आहात. भूतकाळावर सतत विचार केल्यानं काय होते? फक्त पश्चाताप आणि भीती, नाही का? त्याचबरोबर तुमचं भीती आणि मानसिक ओझंसुद्धा वाढतं. मानसिकदृष्ट्या मजबूत तीच व्यक्ती असते जी कालच्या दिवसाला शिकवण समजते आणि मग ते ओझं बनत नाही. जे घडून गेलं त्यातून काहीतरी शिकते आणि त्या चुकातून धडा घेऊन पुन्हा स्वतःला दोषी मानून जगत नाही. तिला माहीत असतं की भूतकाळात अडकून पडलेली व्यक्ती भविष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचे असेल तर जे झाले आहे ते स्वीकारा, त्यातून शिका आणि मग आपली पूर्ण ऊर्जा येणाऱ्या काळावर लावा. कारण भविष्य त्याचेच असते जे भूतकाळाच्या साखळ्या तोडून पुढे जाऊ लागतात. दुसरा नियम बघूया मग. आता आपला दुसरा नियम काय सांगते तो आपण बघूया. तर दुसरा नियम असा आहे मित्रांनो, कोणाकडूनही खूप जास्त अपेक्षा ठेवू नका. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा हा अतिशय प्रभावी नियम आहे. दुसरा नियम आहे, अपेक्षावर नियंत्रण असणं हे आपल्या हातात नाही. माणूस आपल्या जन्माचा उद्देश विसरून जातो. त्यामुळे
तो हेही विसरतो की त्याला काय करायचं आहे आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे. जन्मानंतर तो वासना, इच्छा आणि संसाराच्या मोहमायेत इतका गुंततो की तो स्वतःला ओळखूच शकत नाही. आणि जेव्हा माणूस स्वतःपासून दूर जातो ना, तेव्हा तो दुसऱ्याचा आधार शोधू लागतो. आणि इथूनच सुरू होते अपेक्षाचा आजार. हो, आजारच म्हणेन मी. कारण आपण सतत जर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत राहिलं तर माणूस पूर्णत्व कधीच स्वतः घडत नाही. माणूस पूर्णत्वात कधीच येत नाही किंवा माणूस स्वतः सक्षम कधीच बनू शकत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक नाते आणि प्रत्येक परिस्थितीकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका. आणि जर तुम्ही अपेक्षा ठेवू लागला तर खरं तर अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. हे सगळ्यांनाच माहीत असायलाच पाहिजे किंवा माहीत असेलही, नाही का? कारण दुःखाचं कारणच हे असतं की आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो. ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या वस्तूकडून तुमच्या अपेक्षा जितक्या जास्त असतील ना, दुःखही तितकंच खोल असेल. कारण जिथे अपेक्षा असते तिथे तुटण्याची भीतीसुद्धा असते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल हे मानून चालता की ती नेहमी तुमच्या सोबत उभी राहील, नेहमी तुमच्या भावना समजून घेईल किंवा नेहमी तुमच्या मनासारखी वागेल, तेव्हा तुम्ही नकळत तुमच्या सुख दुःखाची चावी तिच्या हातात देता. हे 100% खरं आहे मित्रांनो. आणि ज्या दिवशी ती व्यक्ती तुमच्या अपेक्षावर खरी उतरत नाही ना, त्याच दिवशी तुमचं मन तुटतं. जगाचा स्वभाव स्थायी नाही आहे. लोक बदलतात, परिस्थितीसुद्धा बदलते, भावनासुद्धा बदलतात, पण माणूस आपल्या अपेक्षांना स्थायी मानतो. हीच सगळ्यात मोठी चूक असते. आणि यामुळे काय होतं माहिती आहे, अपेक्षा तुटत तर नाहीच, पण माणूस मात्र तुटतो. कारण त्याने आपल्या मनात एक कल्पना बनवलेली असते की समोरचा तसाच वागेल जसा तो विचार करत आहे. वास्तविक पाहता सत्य यापेक्षा वेगळे असते. संसारी जीवनात खूप जास्त मोह आणि खूप जास्त अपेक्षा दोन्ही व्यक्तीला कमकुवत बनवतात. पण मग अपेक्षेशिवाय जीवन कसे जगता येईल? जर आपल्या मनात काही मिळवण्याची इच्छाच नसेल तर आपण पुढे कसे वाढणार? खरं तर जीवनात पुढे जाण्यासाठी लालसा, इच्छा आवश्यक आहेच, पण ती लालसा स्वतःकडून असली पाहिजे, कोण्या दुसऱ्या व्यक्तीकडून नाही. काहीतरी मोठं बनण्याची इच्छा, काहीतरी साध्य करण्याची भूक, हे सर्व आत्म अपेक्षेतूनच येतं. पण जेव्हा तुम्ही ही अपेक्षा करू लागता की कोणी दुसरी व्यक्ती तुमच्यासाठी तेच करेल जे तुम्हाला हवं आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला कमकुवत बनवत असता. स्वतःकडून अपेक्षा ठेवणं हे शक्ती देतं, पण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं हे मात्र दुःख देतं. जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मावर, तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं मन मजबूत होतं. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वर्तणुकीवर तुमचा आनंद अवलंबून ठेवता तेव्हा तुम्ही आतून तुटू लागता. आणि याचे सर्वात मोठे उदाहरण आजचा समाज आहे. इथे अनेक आईवडील आपल्या अपूर्ण इच्छांचे ओझे आपल्या मुलावर टाकतात. जे ते स्वतः आपल्या आयुष्यात मिळवू शकले नाहीत तीच स्वप्न ती मुलावर लादतात. मुलांना काय हवे आहे, काय बनायचे आहे यावर खूप कमी लोक लक्ष देतात. माझी तेव्हा परिस्थिती नव्हती म्हणून मी डॉक्टर बनू शकले नाही. माझी तेव्हा माझ्याकडे आर्थिक बाजू मजबूत नव्हती, त्यामुळे मी पुढचं शिक्षण घेऊ शकलो नाही. आणि माझ्या मुलाने हेच बनलं पाहिजे किंवा माझ्या मुलाने हेच केलं पाहिजे, हे अपेक्षा आपण चुकीची अपेक्षा आपल्या मुलावर लादतो, नाही का? आणि मग अशा वेळेला त्याला काय बनायचं आहे यावर खूप कमी लोक लक्ष देतात. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, मी असं म्हणतच नाही की अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, पण अपेक्षेचं योग्य स्थान असले पाहिजे, नाही का? आपल्या मुलाकडून, आपल्या मित्राकडून, आपल्या नात्याकडून माणुसकीची अपेक्षा ठेवा, पण तुमचा आनंद, तुमची ओळख आणि तुमच्या जीवनाचा अर्थ त्यांच्यावर सोडू नका. कारण मानसिकदृष्ट्या मजबूत तीच व्यक्ती असते
जी आपल्या सुखादुःखाची जबाबदारी स्वतः उचलते, दुसऱ्याकडून कमी अपेक्षा ठेवते आणि स्वतःकडून मात्र सर्वात जास्त अपेक्षा ठेवते. आणि हेच मानसिक मजबुतीचं खरं रहस्य आहे. आता बघूया तिसरा नियम काय आहे. तर तिसरा नियम हा आहे मित्रांनो, आयुष्यात कधीही स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही स्वतःला दोष देणं बंद करा. आयुष्यात कधीही स्वतःला दोष देऊ नका मित्रांनो. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा हा नियम आहे. आत्मनिंदेपासून दूर राहणं. जीवनात संघर्ष हा कोणताही शाप नाही आहे, तर ती शक्ती निर्माण करणारे साधन आहे. जी व्यक्ती जितकी अधिक संघर्ष करते ती तितकीच मजबूत बनत जाते. आणि जसा जसा व्यक्ती मजबूत होतो तशी त्याची योग्यता आणि समजही वाढत जाते. पण जेव्हा एखादी व्यक्ती अपयश, चूक किंवा अपेक्षेनुसार निकाल न मिळाल्यावर स्वतःला कोसू लागते, स्वतःला दोष देऊ लागते, तेव्हा तोच संघर्ष तिची कमजोरी बनतो. स्वतःला कोसणे ही मानसिकदृष्ट्या सर्वात धोकादायक सवयीपैकी एक आहे मित्रांनो. हे हळूहळू माणसाचे आत्मबळ, आत्मविश्वास आणि विचार करण्याची, समजण्याची क्षमता नष्ट करते. जेव्हा व्यक्ती वारंवार आपल्या मनात हेच पुन्हा पुन्हा म्हणते की माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही, मी बेकार आहे, मी सर्व बिघडवलं आहे, माझ्याच्याने काहीच होणार नाही, असं जेव्हा आपण वारंवार सांगतो तेव्हा त्याच मेंदूही त्याच दिशेने काम करू लागते. तुमचा मेंदू सुद्धा त्याच कमांड्स ऐकत असतो, तेच विचार ऐकत असतो आणि त्यानुसार तो काम करत असतो. हे गोष्ट 100% खरी आहे बघा. आणि अशी मानसिक स्थिती माणसाला पुढे जाऊ देत नाही, तर त्याला आतून तोडून टाकते. एखाद्या कामात अपयश होणे किंवा जीवनात मनासारखा निकाल न मिळणे हे या गोष्टीचा पुरावा नाही की तुम्ही अपयशी माणूस आहात. प्रत्येक व्यक्तीची क्षमता, प्रतिभा आणि स्वभाव हा वेगवेगळाच असतो. उदाहरणार्थ, जर समोर आंब्याचे झाड असेल आणि तर त्यावर सर्वात आधी कोण चढेल? हत्ती चढेल का? सिंह चढेल का? की माकड की खारुताई? सोपंच आहे, माकड आणि खारुताईच त्या झाडावर चढू शकतील. जर हत्ती हा विचार करू लागला की मी या झाडावर नाही चढू शकलो म्हणून मी निकम्मा आहे, तर स्वतःला कोसू लागला, तर ते योग्य असेल का? नाही ना. हे चुकीचंच आहे, कारण हत्ती झाडावर चढण्यासाठी बनलेलाच नाही आहे मित्रांनो. त्याची शक्ती, त्याची उपयोगिता आणि त्याची योग्यता कोण्यात दुसऱ्या कामासाठी आहे. आणि हीच गोष्ट आपल्यावर सुद्धा लागू होत नाही का? प्रत्येकच माणूस एकसारखी क्षमता घेऊन जन्माला येत नाही. कोणी एका क्षेत्रात श्रेष्ठ असतो तर कोणी दुसऱ्या क्षेत्रात. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणं आणि मग स्वतःला कोसणं ही सर्वात मोठी मूर्खता आहे. इथे गरजेचं हे नाहीच आहे की जे काम जग करत आहे तेच काम तुम्ही केलं पाहिजे. गरजेचं हे आहे की तुम्ही तुमची प्रतिभा ओळखा, तुमची ताकद ओळखा, तुमचा समज ओळखा आणि त्यानुसार तुमचं कर्म निवडा. जेव्हा तुम्ही तुमचा स्वभाव आणि योग्यतेनुसार कार्य करताना तेव्हा यश स्वाभाविकपणे तुमच्याकडे येतच. आणि म्हणून जर कधी जीवनात एखादं काम तुमच्याकडून झालं नाही किंवा एखादा निर्णय चुकीचा ठरला तर स्वतःला दोषी मानू नका. त्या अनुभवातून शिका आणि पुढे जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, पहिल्यांदा हे ओळखा की स्वतः काय आहे. तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. तुमच्यात कोणता गुण आहे, तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे. आपण अनेक असे उदाहरणं बघतो की ज्या शाळेत शिक्षण घेत असताना एखादा मुलगा पहिल्या क्रमांकावर यायचा, पहिला क्रमांक असायचा, त्याच वर्गात एखादा विद्यार्थी मागच्या बेंचवर बसणारा, पण तो क्रिकेट चांगला खेळल्यामुळे समोर गेला, तो कुठला मैदानी खेळ खेळल्यामुळे समोर गेला, किंवा त्याच्या अंगी एखादी दुसरी कला, गायन चांगलं होतं, त्याला कविता चांगल्या करता येत होता, तो लेखन चांगलं करू शकत होता आणि त्यामुळे तो समोर गेल्याचे अनेक उदाहरणे आपण आज जगात बघतो आहोत, नाही का?
याचा अर्थ पहिला नंबर आणणारा योग्यतेचा नाही असा आहे का? नाही. किंवा मागच्या बेंचवर बसणाऱ्या योग्यतेचा नाही असं आहे का? असं सुद्धा अजिबात नाही. परंतु प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण आहे, वेगवेगळं कौशल्य आहे. कोणाला चित्रकला चांगली येते, कोणाला गायन चांगलं येते, कोणाचं लिखाण चांगलं आहे, कोणी मैदानी खेळ चांगले खेळू शकते. आणि यामुळेच तर आज अनेक आपण असे वैज्ञानिक बघितले आहे की जे अभ्यासात नाही परंतु अनेक शोध त्यांनी लावलेले आहेत मित्रांनो. आणि म्हणून पहिल्यांदा स्वतःला ओळखा. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाहीच आहे, परंतु तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही तुमचा स्वभाव आणि योग्यतेनुसार कार्य करताना तेव्हा यश स्वाभाविकपणे तुमच्याकडे येतेच, 100% येते. आणि म्हणून जर कधी जीवनात एखादे काम तुमच्याकडे झाले नाही किंवा एखादा निर्णय चुकीचा ठरला तर तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. त्या अनुभवातून शिका आणि पुढे जा. स्वतःला कोसल्याने तुम्ही कमकुवतच बनाल, पण स्वतःला समजून घेतल्यानं काय होईल, तुम्ही मजबूत बनाल. आणि हीच मानसिक मजबूतीची खरी ओळख आहे मित्रांनो. बघा, आता बघूया नंबर चौथा नियम काय आहे? पहिल्याच वेळी एखाद्या कामात अपयशी होण्याला घाबरू नका. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा चौथा नियम आहे अपयशाच्या भीतीपासून मुक्त होणे. जीवनात सर्वात आधी माणूस हरत नाही तर त्याची भीती हरते. जर भीती तुमच्या मनावर हावी झाली तर अपयश आपोआप तुमच्या मागोमाग येईल. भीती माणसाचं आत्मबळ आणि आत्मविश्वास दोन्ही हळूहळू पोकळ करून टाकते. आणि ज्या दिवशी आत्मविश्वास डगमगतो ना त्याच दिवशी ध्येयही दूर होत जातं. ध्येय मिळवण्याआधी जी भीती निर्माण होते, जर मी फेल झालो तर, जर हे काम झालं नाही तर, लोक काय म्हणतील, हेच विचार माणसाला आतून पोखरून टाकतात, आतून कमकुवत करतात. ही भीती व्यक्तीला प्रयत्न करण्याआधीच हार मानायला भाग पाडते. जेव्हा मनात अपयशाची भीती बसते ना तेव्हा माणूस आपल्या संपूर्ण सामर्थ्याने प्रयत्नच करू शकत नाही. आणि अपूर्ण प्रयत्न नेहमीच अपयशाला जन्म देतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि म्हणूनच जी व्यक्ती अपयशी होण्याला घाबरते ना ती वास्तवता यशासाठी पात्रच बनू शकत नाही. त्या व्यक्तीने यशाची अपेक्षाच करू नये. भीतीचा परिणाम केवळ विचारापुरता मर्यादित राहत नाही. जशी भीती वाढते तशा मनात शंकाने जन्म घेतात. रात्रीची झोप उडते, मन अस्वस्थ होऊ लागतं, हृदय घाबरू लागतं आणि माणूस आपल्याच विचारांना घाबरू लागतो. तो काम सुरू करण्याआधीच निकालाचा विचार करू लागतो आणि निकालाच्या चिंताच त्याला त्या रस्त्यावरून हटवते ज्या रस्त्यावर चालून यश मिळू शकेल. अपयश आधी डोक्यात येतं आणि नंतर आयुष्यात येतं, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि म्हणूनच जेव्हा एखादं ध्येय ठरवलेलं तर मग निकालाची चिंता सोडून द्या. मनात कोणतीही शंका ठेवू नका. हा विचार करूच नका की पहिल्या वेळी अयशस्वी झालो नाही तर काय होईल, पहिल्या वेळी यशस्वी झालो नाही तर काय होईल. कारण पहिल्या वेळेचं अपयश हा अंत नसतोच, तर शिकण्याची ती सुरुवात असते मित्रांनो. जी व्यक्ती वारंवार पडून उठायला शिकते ना तीच वास्तवात मजबूत बनते. अपयश केवळ त्याला थांबवते ज्याला थांबायचं असतं. भीतीवरचा सर्वात मोठा उपाय काय आहे? ते म्हणजे कर्म. जेव्हा तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष देता तेव्हा भीती आपोआप संपू लागते. कारण ज्या क्षणी तुम्ही पूर्ण निष्ठेने कर्मात लागता, काम करायला लागता, त्या क्षणी तुमचं मन भविष्याच्या चिंतेतून मुक्त होतं. तुम्ही घाबरत नाही, कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्ही तुमचं सर्वश्रेष्ठ प्रयत्न करता. आणि जी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो ना तिला घाबरण्याची काहीच गरज नसते. आणि म्हणूनच जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचे असेल तर पहिल्या अपयशाला घाबरणे सोडून द्या. लक्षात ठेवा, भीती तुम्हाला कमकुवत बनवते
पण प्रयत्न तुम्हाला अजयी बनवतात. ज्या दिवशी तुम्ही भीतीला मागे टाकून कर्माला स्वीकाराल ना, त्या दिवशी अपयशही तुम्हाला काहीतरी शिकवून पुढे नेईल. आता बघूया पाचवा नियम. पाचवा नियम काय सांगतो? पाचवा नियम हा आहे मित्रांनो, बोलणे कमी करा आणि आपल्या कामावर लक्ष द्या. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे वाणीवर नियंत्रण. जी व्यक्ती खूप जास्त बोलते ती नकळत आपली सर्वात मौल्यवान संपत्ती नष्ट करते, आपली ऊर्जा. कारण जी माणूस प्रत्येक वेळी बोलण्यात गुंतलेला असतो ना, त्यांच्याकडे विचार करण्यासाठी वेळच उरत नाही. वेळ आणि ऊर्जा दोन्ही सुद्धा उरत नाही. बघा, बोलणं सोपं आहे, पण विचार करणं हे खूप कठीण आहे. आणि जी व्यक्ती विचार करण्याआधी बोलून जाते ना, ती अनेकदा चुकीच्या दिशेने जाते. जास्त बोलणारी व्यक्ती बाह्य जगात सक्रिय दिसते, पण आतून ती रिकामी होऊन जाते. तिची ऊर्जा हे शब्दामध्ये विखुरली जाते. आणि या उलट जी व्यक्ती कमी बोलते तिचं मन शांत राहते आणि शांत मनात विचार जन्म घेतात. आणि विचारच यशाचा पहिला पाया असतो, नाही का? जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर खोलवर विचार करताना, तेव्हा तुम्हाला असे उपाय दिसू लागतात जे गोंधळात कधीच दिसत नाही. शांत राहून ऐकणारा माणूस योग्य उत्तर, उपाय शोधू शकतो. कारण त्याने आपली ऊर्जा बोलण्यात नाही तर गोष्टी समजून घेण्यात लावलेली असते. आणि हाच नियम जीवनात तुमच्यावर लागू होतो. जी व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आपलं मत देत फिरते, प्रत्येक विषयावर ती व्यक्ती बोलते, ती व्यक्ती कधीही खोलवर एखाद्या कामावर लक्ष देऊ शकत नाही. पण जी व्यक्ती आपल्या शब्दांना मर्यादित ठेवते तीच आपल्या कर्मांना मजबूत बनवते. आणि म्हणून कमी बोलण्याचा सराव करा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नाहीये. प्रत्येक विचार शब्दात मांडणे गरजेचे नाहीये. जेव्हा तुम्ही कमी बोलाल तेव्हा तुमच्याकडे विचार करण्याचा वेळ वाढेल. जेव्हा विचार वाढतील तेव्हा समज वाढेल. आणि जेव्हा समज वाढेल तेव्हा समस्याचे उपाय आपोआप निघू लागतील. ऊर्जेला शब्दात नाही तर कर्मात लावा. बोलण्याने नाही तर करण्याने ओळख बनते. आणि म्हणून जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचे असेल तर आपल्या वाणीला संयमित करा आणि आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्या. कारण जो शांत आहे तोच शक्तिशाली आहे. आता बघूया सहावा नियम. सहावा नियम काय आहे तो? तर सहावा नियम असा आहे मित्रांनो, तुमची ऊर्जा व्यर्थ वाया घालवू नका. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा सहावा नियम आहे ऊर्जेचा योग्य उपयोग. प्रत्येक माणसाचा आता मर्यादित वेळ आणि मर्यादित ऊर्जा असते. ती व्यक्ती आपल्या ऊर्जेचा समजूतदारपणे वापर करते तीच व्यक्ती पुढे जाते. पण जी व्यक्ती आपली ऊर्जा चुकीच्या कामात, चुकीच्या लोकांमध्ये आणि निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवते तीच व्यक्ती हळूहळू कमकुवत होत जाते. ऊर्जा केवळ शारीरिक नसते, मानसिक आणि भावनात्मक ऊर्जाही तितक्याच मौल्यवान असते मित्रांनो. तुमच्यात आता अपार ऊर्जा आहे आणि तीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. पण हीच ऊर्जा आणि तुम्हाला एक माहित आहे, जे लोक केवळ नकारात्मकता पसरवतात ना, ते लोक तुम्हाला कमकुवत वाटायला लावतातच. किंवा असे लोक काय करतात? असे लोक तुमच्या ध्येयाची चेष्टा सुद्धा करतात. त्यांच्यावर लक्ष देणं म्हणजे सुद्धा ऊर्जेचा अपव्यय करणंच आहे. आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती तीच असते जिला हे माहीत असतं की कुठे बोलायचं आहे, कुठे गप्प राहायचं आहे, कोणाशी जोडले जायचं आहे आणि कोणापासून अंतर ठेवायचं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचे असेल तर सर्वात आधी आपल्या ऊर्जेचे रक्षण करा. आपल्या ऊर्जेला निरर्थक गोष्टी, निरर्थक चिंता आणि निरर्थक लोकांमध्ये गमावू नका मित्रांनो. आपल्या ऊर्जेला योग्य दिशा द्या. आपल्या ध्येयावर केंद्रित करा. कारण जेव्हा ऊर्जा योग्य जागी लागते ना,
तेव्हा यश मात्र आपोआप खेचून आणलं जातं. आता बघूया 7वा नियम. ऐका. 7वा नियम काय सांगतो तर ऐकावे सगळ्याचे पण करा मनाचेच. म्हणतातच ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा 7वा नियम आहे आत्मनिर्णय. जीवनात पुढे जाण्याआधी सर्वात महत्त्वाचं काम आहे आपली क्षमता ओळखणे. बघा, काय होतं ना की जोपर्यंत माणूस स्वतः हे समजत नाही की त्याच्या आत किती शक्ती आहे, तो कोणत्या कामासाठी बनला आहे आणि कोणत्या दिशेने तो अधिक चांगले करू शकतो, तोपर्यंत तो दुसऱ्यांच्या मताचा गुलाम बनून राहतो. आणि जी व्यक्ती प्रत्येक पावलावर दुसऱ्याच्या सांगण्यानुसार चालते ना, ती कधीच आपला रस्ता शोधू शकत नाही. जगात लाखो लोक भेटतील जे तुम्हाला सांगतील की तुम्ही काय करू शकत नाही. ते तुमच्या मर्यादा ठरवतील, तुमच्या स्वप्नांना छोटं म्हणतील आणि तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, तुमचं शरीर तुमचं आहे, तुमचा मेंदू तुमचा आहे आणि तुमच्या क्षमतांना तुमच्यापेक्षा अधिक चांगलं कोणीही जाणू शकत नाही. कोणी दुसरा तुमच्या आत डोकावून हे पाहू शकत नाही की तुम्ही किती सहन करू शकता, किती शिकू शकता आणि किती पुढे जाऊ शकता. प्रत्येक व्यक्तीची गती वेगळी असते, नाही का? कोणी एखादं काम खूप लवकर शिकतो तर कोणाला वेळ लागतो, कोणी वेगाने पुढे जातो तर कोणी हळूहळू. पण स्थिरतेने त्याचा अर्थ असा मुळीच नाही की जो हळू चालत आहे ना तो कमकुवत आहे. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की त्याची प्रकृती वेगळी आहे. जेव्हा माणूस स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू लागतो आणि त्यांच्यानुसार चालू लागतो, तेव्हा तो आपली खरी क्षमता दाबून टाकतो. आणि म्हणूनच आपल्या क्षमतेनुसारच आपल्या कार्याची निवड करा. आपल्या आतल्या आवाजाला ऐका. जेव्हा तुम्ही तेच काम करता ज्यात तुमची आवड आहे, ज्यात तुमची शक्ती आहे, तेव्हा मेहनत ओझे वाटत नाही आणि संघर्षही तुम्हाला तोडत नाही, तर संघर्ष तुम्हाला घडवतो मित्रांनो. पण जेव्हा तुम्ही केवळ यासाठी एखाद्या रस्त्यावर चालू लागता कारण लोक म्हणत आहेत, समाज म्हणत आहे किंवा गर्दी तिकडे जात आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया घालवत आहात. बहुतेक लोक अपयशी यासाठीच तर होत आहे कारण त्यांच्या क्षमता नसते, तर यासाठी होतात कारण ते आपली क्षमताच ओळखू शकत नाही. ते दुसऱ्यांच्या स्वप्नांना आपले स्वप्न बनवतात. कोणी म्हणतो हे कर, कोणी म्हणतो ते कर आणि माणूस विचार न करता त्याच दिशेने धावू लागतो. आणि असे लोक आयुष्यभर मेहनत तर करतात, पण समाधान आणि यश दोन्ही सुद्धा त्यांच्यापासून दूर राहते. तर मित्रांनो, हे शरीर तुमचं आहे, हे मन तुमचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विचार करण्याची, समजण्याची शक्ती तुमच्याच हातात आहे. जर तुम्हाला वाटते की एखाद्या क्षेत्रात तुमची क्षमता कमी आहे, तर ती वाढवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला कमकुवत मानून थांबू नका. आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती विकसित करा. त्याचबरोबर आपल्या भावनांना समजा आणि आपल्या मनाचा आवाज ऐका. आणि म्हणूनच मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्यासाठी सर्वांचे ऐका, अनुभव घ्या, सल्ला घ्या, पण अंतिम निर्णय आपल्या विवेकाने घ्या. कारण जी व्यक्ती आपल्या मनाचे ऐकायला शिकते ना, तीच जीवनात आपला रस्ता स्वतः बनवू शकते. हाच आहे 7वा नियम मित्रांनो, आणि हीच खरी आत्मनिर्भरतेची ओळख आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.